जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही ते दिल्लीमधला जंतर मंतरमधला व्हिडिओ बघितला असेल. प्रथमतः मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारचा, या निर्लज्ज सरकारचा, नाकाम सरकारचा मी जाहीर निषेध करतो. जे विद्यार्थी शांततेच्या पद्धतीने, शांततेने आपलं आंदोलन, आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत होते जंतर मंतरवरती दिल्ली इथे या ठिकाणी, आणि त्यांचं एकच मागणं होती की बाबा ज्या नीट एक्झाममध्ये जे नीट पेपर लीक झालेले आहे, त्याच्या पेपर फुटीमध्ये जे शिक्षण मंत्री आहेत तिथले धर्मेंद्र प्रधान म्हणून, यांचा राजीनामा हवा आहे याकरिता ते धरणे आंदोलन करत होते. आणि तिथल्या आंदोलनामध्ये आपले सर्व नामांकित लोक, प्रकाश राज सर असतील, सोनम वांगचूक साहेब असतील, आणि बरेचसे शबाना आझमी असतील, आणि मोठे मोठे व्यक्ती येऊन गेले त्या आंदोलनामध्ये. आणि सगळं शांततेरित्या असं कुठलाही गालबोट न लागता असं आंदोलन चालू होतं. आणि त्या आंदोलनामध्ये काही भडव्या लोकांनी जाऊन, म्हणजे ते ठेवलेले गुंड प्रवृत्तीचे लोक मुद्दामून त्या आंदोलनामध्ये घुसून तिथे असं वातावरण क्रिएट केलं की बाबा हा विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गाड्यावरती किंवा पोलिसांना दगडफेक केली. परंतु हे बातमीतून माझ्या निदर्शनास असं लक्षात आलं की, बातमीमध्ये पण सगळं आलं की हे लोक या सरकारकडून मला तर वाटतं यांनीच पाठवलेले ते. हे कोणाचे होते मला नाही माहिती, BJPचे होते का RSSचे लोक होते, परंतु ह्याने त्याच्यामध्ये ते गुंड प्रवृत्तीचे लोक जमा आले आणि त्याने ते दगडफेक केले आणि तिथे वातावरण असं क्रिएट केलं की हे पोलिसांच्या याच्यावरती मारहाण केली. परंतु हे तसं नाही मित्रांनो. आणि ज्या पद्धतीने ज्या पोलीस बांधव, मी तर त्याच्यामध्ये बघितलं मित्रांनो की पोलिसांच्या नेम प्लेट पण नाही आहेत, आणि कुठल्या अँगलचे पोलीस आहे ते, त्या पोलिसांच्या दांड्या काय बिलकुल पोलिसांनी तिथं गुंड लोक ठेवलेले होते, गुंड पोलिसांच्यामध्ये. आणि सगळं सरकारचं कारस्थान आहे मित्रांनो. खूप वाईट आहे हे. दडपशाही चालू आहे मित्रांनो, हिटलरशाही झाली. हिटलर तरी चांगला होता याच्यापेक्षा, परंतु मोदी सरकारमुळे खरंच खूप भयानक परिस्थिती. तो व्हिडिओ जंतर मंतर आंदोलन काय ते मारला आहे, गोळ्या फक्त मारायच्या बाकी होत्या मित्रांनो, गोळ्या. यांनी लोकांनी असे विद्यार्थ्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर जीव, आणि सगळं रक्ताभांबळ केलं. रस्त्यावर सगळं रक्त वाहत होतं. सगळं कोणाची डोके फोड, कोणाचे हाततोड. काय ही कुठली पद्धत आहे आंदोलन करता येऊन? हे काय आहे? अश्रुधूर, त्याच्यानंतर सर्व काही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यावर हे हल्ले केलेले आहेत, खूप यांचा जेवढा निषेध करा तेवढा कमी आहे. आणि हे येणाऱ्या काळात खूप घातक ठरलेलं मित्रांनो. आणि खूप मी तर ते व्हिडिओ बघितला, खूप घाण आहे. ज्या पद्धतीने सरकारने दडपशाही चालू केल्याने, ज्या प्रकारे याच्यावरती हल्ले केले ना, हे आतंकवादी यांना काय, म्हणजे यांना सिद्ध काय करायचं होतं, तर पूर्ण सरकारचा, पूर्ण यांचा पोलीस प्रशासनाला मिळवून यांचा पूर्ण प्लॅन आहे हो. ज्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांवर एवढी बेकार अमानुष्यपणे मारहाण केली, तुम्हाला करायचं तरी काय होतं, काय सिद्ध करायचं होतं की बाबा कोणीच्या नंतर कोणीच प्रश्न विचारू नये, कोणी तोंड खोलू नये, कोणी बोलू नये, आपल्या हक्कासाठी कोणी आंदोलन करू नये, कोणी संवैधानिक मार्गाने हे लोक रस्त्यावर उतरले होते. आणि रस्त्यावर उतरले असताना ज्या पद्धतीने तुम्ही न्यूजवर बघितलेलं असाल, कुठल्या पद्धतीने मारलेलं आहे. ते काय कुठले गुंड प्रवृत्तीचे लोक होते का, ते आतंकवादी आहेत का? ज्या पद्धतीने तुम्ही लोकांनी, पोलिसांच्या हाताशी घेऊन पोलिसांमध्ये सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्ही मिक्स केले. आणि जे आपल्या हक्कासाठी, ज्या मुलांचे आईबाबा असतील किंवा ज्या विद्यार्थी असतील ते रस्त्यावर उतरून तुम्ही मोठे कोणालाही सोडले नाही, लहान असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलींना पण, जे आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी आले त्यांना पण तुम्ही मारलेलं आहे. हे तुम्हाला कर्माची फळं भोगावं लागतील. जरी तुम्ही इथे नाहीत, परमेश्वर बघते सगळ्यांना, आणि येणाऱ्या काळात तुमची लायकी दाखवणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही. तर हे नेते मंडळी ना, यांना भ्रमात चाललेले आहेत, हे मास सुटलेला आहे सर्व हरामखोर लोकांना. परंतु हे पापाचे घडे तुमचे भरलेले आहेत, एक दिवस ते घडे फुटणारच आहे निश्चित. आणि प्रथमतः खरंच मी जेवढा या गोष्टीचा निषेध करा तेवढं खूप कमीच आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील आणि खूप वाईट आहे. मला तर काय बोलायला शब्द नाही. तर खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो. आता तरी जागे व्हा, जागृत राहा. बघितलेलं आहे BJP सरकारने काय हाल केलेले आहेत. साधे भेटायला तर नाही आले आपले, आणि काही आपले मंत्रिमंडळाचे लोक बोलतात की ते आंदोलन त्यांनी पहिले दगडफेक केली. आपले CM मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बोलतात
की वातावरण त्यांनी क्रिएट केलं. विद्यार्थ्यांनी पहिले आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली पोलिसच्या गाड्या, म्हणून त्यांना ते नाईलाजाने अशा प्रकारे त्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी कळलं. तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांमध्ये गुंडप्रवृत्तीचे लोक तुम्ही सोडलेले आहेत सरकारने या, आणि त्यांनी ते मारहाण केल्याच्यानंतर तुम्हाला ते हवं होतं, हे तुम्ही वातावरण क्रिएट केलेलं आहे. हे वातावरण क्रिएट तुम्हाला हेच हवं होतं, आणि ज्या पद्धतीने तुम्ही मारहाण केली ना, खरंच तुम्हाला परमेश्वर तर माफ करणारच नाही, आणि तुम्हाला याचे कर्माचे फळ निश्चित भोगावं लागतील. या इलेक्शनला नाही तर पुढच्या येणाऱ्या इलेक्शनला खरंच तुम्हाला कर्माचे फळ भोगावं लागेल. तुमचा पापाचा घडा भरलेला आहे. आणि जनतेला माझी सर्वांना विनंती आहे, अंधभक्तासारखं राहू नका, जागरूक राहा, कारण या सरकारने सगळं काही ठेवलेलं नाही आहे. देशाची परिस्थिती पूर्ण खूप भयंकर आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.